नमस्कार सुगरण मैत्रिणींनो आणि मित्रांनो. तुम्ही रोज खूप प्रेमाने आणि मेहनतीने स्वयंपाक करता, पण कधीकधी घरातले म्हणतात, आज जेवणाला ती चव नाही आली गं. असं तुमच्यासोबतही होतं का? आपण महागडे मसाले वापरतो, चांगल्या भाज्या आणतो, तरीही जेवण चविष्ट का होत नाही? याचं उत्तर दडलंय आपल्या रोजच्या काही लहान लहान चुकांमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 15 चुका पाहणार आहोत, ज्या आपण नकळत रोज करतो आणि यामुळे जेवणाची चव बिघडते. चला तर मग वेळ न घालता सुरुवात करूया. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे जास्त तेल वापरणे. अनेकांना वाटतं की जास्त तेल किंवा तरी आली की भाजी चविष्ट लागते, पण हे चुकीचं आहे. जास्त तेलामुळे मसाल्यांची मूळ चव दबली जाते आणि संपूर्ण जेवणाला फक्त तेलाचाच तवंग आणि वास येतो. यामुळे आरोग्यही बिघडतं आणि चवही. दुसरी चूक म्हणजे मसाले कधीही टाकणे. काही जण तेल गरम व्हायच्या आधीच किंवा कांदा टोमॅटो नीट भाजताच मसाले टाकतात. जर तुम्ही कडक तेल डायरेक्ट तिखट किंवा गरम मसाला टाकला तर तो जळतो आणि भाजी काळी किंवा कडवट होते. मसाले नेहमी कांदा टोमॅटो छान मऊ शिजल्यावर गॅस बारीक करून टाकावेत. तिसरी चूक, भाजी अतिप्रमाणात शिजवणे. विशेषतः हिरव्या पालेभाज्या किंवा फ्लॉवर, कोबी, भेंडी यांसारख्या भाज्या जास्त शिजवल्याने त्यांचा रंग तर जातोच, पण त्या गळगळीत होतात आणि त्यांची नैसर्गिक चव संपते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्त शिजवल्याने त्यातील पोषक घटक तत्व नष्ट होतात. चौथी चूक मिठाशी संबंधित आहे. काही भाज्या शिजताना आकसतात. उदाहरणार्थ पालेभाज्या. अशा भाज्यांमध्ये सुरुवातीला जास्त मीठ टाकलं तर नंतर भाजी खारट होते. पालेभाज्यांमध्ये नेहमी भाजी शिजत आल्यावर शेवटी मीठ टाकावं. तसेच रस्सा भाजी करताना मीठ शेवटी टाकल्यास पाण्याचा अंदाज अचूक येतो. पाचवी चूक म्हणजे कांदा टोमॅटो नीट भाजणे. घाईघाईत कांदा कच्चा राहिला की भाजीला गोडसर चव येते आणि तो दाताखाली येतो. कांदा नेहमी गुलाबी किंवा हलका सोनेरी होईपर्यंत आणि टोमॅटो तेल सुटेपर्यंत मऊ शिजवून घेतला पाहिजे, तरच ग्रेव्हीला छान चव येते. सहावी चूक, कढईत तेल टाकल्या टाकल्या आले लसूण पेस्ट टाकणे. असे केल्याने पेस्ट तळाला चिकटते आणि जळते. आले लसूण पेस्ट नेहमी कांदा अर्धवट भाजून झाल्यावर टाकावी, जेणेकरून त्याचा सुगंध टिकून राहतो. सातवी चूक म्हणजे गरम मसाल्यांच्या भाजीत वरून थंड पाणी टाकणे. जेव्हा मसाला छान तेल सोडतो तेव्हा त्यात थंड पाणी टाकल्याने भाजीचे तापमान एकदम कमी होते, म्हणजेच कुकिंग प्रोसेस थांबते, ज्यामुळे मसाल्याची चव आणि तेलाची तरी व्यवस्थित सुटत नाही. रस्सा भाजी करताना नेहमी कोमट किंवा गरम पाण्याचाच वापर करा. आठवी चूक आहे घाईघाईत कमी गरम तेलात मोहरी किंवा जिरं टाकणं. मोहरी जर तेलात नीट तडतडली नाही तर ती कडू लागते आणि जिऱ्याचा सुगंध येत नाही. तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच फोडणी द्यावी. 9 नंबरची चूक म्हणजे पूर्ण स्वयंपाक मोठ्या गॅसवर करणे. मोठ्या आचेवर जेवण वरून शिजल्यासारखं वाटतं, पण मसाले आणि भाज्या आतून कच्च्या राहतात किंवा करपतात. संथ आचेवरती शिजवलेल्या जेवणाची चव अप्रतिम असते. 10वी चूक म्हणजे फ्रीजमधून दूध, दही, भाजी किंवा पनीर काढून थेट गरम कढईमध्ये टाकणे. तापमान अचानक बदलल्यामुळे दही किंवा दूध फाटू शकतं आणि पनीर रबरासारखं चामट होतं. फ्रीजमधील वस्तू स्वयंपाक करण्यापूर्वी किमान 20 मिनिटे बाहेर काढून रूम टेम्परेचरवर आणू द्या. 11वी चूक, भाजी चिरल्यानंतर धुणे. विशेषतः बटाटे, कोबी किंवा फ्लॉवर चिरून धुतात. यामुळे भाजीतील चव आणि सत्व पाण्यात वाहून जातात. भाजी नेहमी आधी स्वच्छ धुवावी आणि नंतरच चिरावी. चूक 12वी, मसाल्यांचे डबे गॅसच्या अगदी जवळ किंवा उघडे ठेवणे. उष्णतेमुळे आणि हवेमुळे मसाल्यांचा सुवास आणि तिखटपणा उडून जातो, ज्यामुळे भाजीला रंग आणि चव येत नाही.
13वी चूक म्हणजे रिकामी नॉनस्टिक भांडी गॅसजवळ जास्त वेळ तापवणे. यामुळे त्याची कोटिंग खराब होते आणि जेवणात रासायनिक चव उतरू शकते, जे आरोग्यासाठीही घातक आहे. 14वी चूक, वरण भात करताना डाळ तांदूळ थेट कुकरला लावणे. डाळ आणि तांदूळ शिजण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे भिजत घातल्यास भात छान मऊ आणि सुटसुटीत होतो आणि डाळही लवकर मऊ शिजते आणि पचायला हलकी होते. 15वी आणि शेवटची चूक म्हणजे भाजी किंवा भात गॅसवरून उतरल्या उतरल्या लगेचच घट्ट झाकण लावणे. यामुळे वाफेचे पाणी जेवणात पडते, ज्यामुळे जेवण पांचट लागते. झाकणावर थोडी फट ठेवावी. तर सुगरण मैत्रिणींनो, या होत्या आपल्या रोजच्या स्वयंपाकातील 15 चुका. यातील कोणती चूक तुमच्याकडून नकळत होती हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. उद्यापासून स्वयंपाक करताना या गोष्टींची काळजी घ्या. मग बघा, घरामध्ये सगळे बोटं चाटत जेवतील. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच छान छान कुकिंग टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि चविष्ट खात राहा. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.